हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आता मी जस्ट उठलेलो, जेटलॅग झालेला जोराचा. तर मी जो एअरपोर्टवरून आलो आणि हॉटेलमध्ये पोचलो, मी डायरेक्ट झोपलो. तर आता आपण आलेलो आहे एका पिझ्झा स्टोअरला, कारण मी आणि पप्पाने डिसाईड केलं आम्ही रात्रीच थोडंसं राऊंडमध्ये जाऊ, कारण मम्मा आणि माझी सिस्टर सगळे झोपलेलेच आहे अजून, कारण त्यांना जेटलॅग झालेला आहे, सगळ्यांना झालेला. बट आम्ही उठून बोललो थोडं डिस्कवर करूया. तर आपण चाललेलो आहे टाईम स्क्वेअरला आता, तर त्याची तुम्हाला ग्लिम्स दिसतीलच. आता पिझ्झा खातो आहे, कारण ऑन द वे आम्हाला भूक लागली थोडी, म्हणून पिझ्झा स्टोअर भेटलं. आणि ते एक स्लायसच भेटतं, असं तुम्हाला राऊंड पिझ्झा भेटू शकतो, बट सिंगल मोस्टली भेटतं असं इकडे. आणि हां, आता टाईम झालेला आहे अराऊंड 1:30 रात्रीचे. तर हो, आता आम्ही टाईम स्क्वेअरला चाललो आहे. तर मित्रांनो, आपण आहे न्यूयॉर्कमध्ये, आणि तुम्हाला हा आठवतो की ना लोकेशन? इथे स्पायडरमॅनचा एक मूवी झालेला सीन, वन ऑफ द फेमस स्पॉट्स आहे. तिकडे आपला हॉटडॉग आहे एक, टाइम स्क्वेअर. आणि आताशे रात्रीचे अराऊंड 3:11 झालेले आहेत. झोप या लाईटनी बघून जात गेली, कारण लाईट्स भरपूर डोळ्यात ब्राईट जातात माहिती आहे. आणि हां, इथे येऊन तुम्हाला जर झोप येते तर तुम्ही इथे नका येऊ, बेटर. बट मस्त एकदम सगळं ब्राईट आणि फोटो सेशन चालू आहे आमचं लास्ट 2 तास. The next day. हॅलो मित्रांनो, आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहे आपले डे 1ची ट्रिप चालू करायला. थोडे गॉगलची लाईटिंग येत आहे. तर तुम्ही मला सांगा, माझा आउटफिट तुम्हाला आवडलं का? हा ग्रीन शर्ट, व्हाईट पॅन्ट आणि कॉमेटचे शूज. तर आता आपण सबवे घेऊन जाणार आहे पहिल्या आपल्या लोकेशनला. ते तुम्हाला लोकेशन समजते आपण कुठे कुठे गेलं आहे ते मी एक्सप्लेन करीन. आणि हो, ब्रेकफास्ट आमचा झालेला अराऊंड 10 o'clockपर्यंत, कारण 10 o'clockला बंद होतं. तर आम्ही अराऊंड 9:45-9ला गेलो, कारण काल रात्री लेट झालेलं. तुम्ही बघू शकता, कालचा आपला न्यूयॉर्कचा व्हिडिओ होता. आम्ही टाइम स्क्वेअरला गेलेलो रात्री अराऊंड 3-4 वाजता. आणि वेदर एकदम मस्त आहे, असं ऊन गरम पडतं आहे वरून, आणि हवा थंड चालू आहे. तर आपल्याला गरम नाही फील होतं आहे, बट वॉर्म फील होतं आहे, बेसिकली प्लेझंट वॉर्म. तर चला आपण जाऊया आपल्या सबवेच्या एक्सपिरियन्ससाठी. आपण पोचलेलो आहे सबवेमध्ये. हे साईड ऑफ द रोडला आहे. हा बघा, हा मॅप आहे सबवेचा, आणि आपण सबवेला पोचलेलो आहे.
तर मित्रांनो आपण बसलेलो आहे सबवेला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी एक ट्रेन आलेली आहे आणि आपली ट्रेन इथे समोर येणार आहे. तर आपल्याला इथे थांबायला लागणार आणि हो थोडं गरम आहे इथे खाली, बट ठीक आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे 9/11 मेमोरियलला, जिथे हे सगळं घडलेलं. तर ती बिल्डिंग आहे तिकडे आणि हे इथे तुम्ही बघू शकता 9/11 मेमोरियल म्युझियम आहे इथे. आणि आपण चाललेलो आहे आतमध्ये सगळं बघायला. तर तुम्ही मोमेंट ऑफ सायलेन्स घेऊ शकता तुमच्या आपल्या सगळ्या लोकांसाठी ज्यांची लाईफ हे झालेली. हे बघा NYPD पोलीस कार आणि तिकडे आहे आपलं मेमोरियल. चला जाऊया. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे 9/11 मेमोरियलला. तर तुम्ही बघू शकता हे मेमोरियल आहे, सगळ्यांची नावं दिली आहेत. तर जरा शांत राहूया आपण. तर मित्रांनो आता आपण एंटर करतो आहे चर्चगेटला. आय मीन न्यूयॉर्कच्या चर्चला आहे का, जे भरपूर ओल्ड आणि फेमस आहे या सिटीमध्ये मॅनहॅटनच्या. आणि तुम्ही बघू शकता आपण इथे कॅन्डल्स लाईट करतात सगळे येऊन रियुजेबल वुडन स्टिक्सनी. आणि ते भरपूर सिटिंग अरेंजमेंट ठेवले आहे, होली बायबल ठेवून, ताकी सगळे आपल्या जीजसेसना प्रार्थना करू शकतात. आपल्या जीजसमध्ये एकच जीजस आहे, बट हां. आणि आता आपण जाऊया आत आपल्या रूममध्ये. तर हे आहे एक हिस्ट्री एरिया, जिथे सगळं हिस्ट्री ठेवलेली आहे एका हिस्ट्रीच्या एरियामध्ये. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे वॉल स्ट्रीट चार्जिंग बुलला. आणि ह्याची स्पेशल कहाणी आहे की तुम्ही त्याला स्पेसिफिक एरियाजमध्ये हात लावला तर तुम्हाला वेल्थच वेल येते. तर तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये हा केवढा खुश आहे, कारण त्याला वाटतं की त्याच्या आयुष्यात पैसेच पैसे येणार आहेत म्हणून. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे आपण इन्व्हायटेड नाही, बट आपण एका मॅरेजला चाललेलो आहे, इंडियन मॅरेज अमेरिकामध्ये. हे बघा आपल्याला दिसेल आता. हे स्ट्रीटवर तुम्ही बघू शकता होत आहे.
सगळे ड्रेस घालून आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे डंबोला. एक प्रॉब्लेम झालेला की आम्हाला वाटलं डंबोला येऊन फेरीनी आपल्याला हे भेटू शकतं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला हे फेरी, बट तसं नाही आहे. तुम्हाला वॉल स्ट्रीटवरूनच फेरी यायला लागणार इधर डंबोला किंवा डायरेक्टली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला. तर आता आम्ही मे बी परत वॉल स्ट्रीटला जाऊन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला घेणार. थोडं हे झालं प्रॉब्लेम, बट मेक शुअर करा तुम्ही नाही करत तो प्रॉब्लेम अगेन. तर तुम्हाला आता मी डंबो दाखवतो. इथे ब्रिज पण आहे एक, तो पण आपण जाणार आहे. सध्या इथून काय दिसत नाही कारण मी जरा एका कॉर्नरला आलो आहे. तिकडे हे वॉल स्ट्रीटचा एरिया आणि ते डंबो आहे. हा एरिया पूर्ण डंबोचा एरिया आहे. तर चला बघूया. हा गाईज टाकोसचा फेमस स्पॉट आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे एका व्ह्यूइंग स्पॉटला जे आपल्याला पूर्ण हे दाखवतं मॅनहॅटन. तर मला वाटतं हा आमचा दिवसाचा एंड असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.